मी आता कोणाचंच ऐकणार नाहीये। मी माहेरी जाणार म्हणजे जाणार। अगं ऋता मला सांग, एवढ्या छोट्याशा कारणासाठी कोणी माहेरी जातं का? आता मुकुंदाला काम आहे म्हणून त्याला यायला जमत नाहीये ना, काय करणार तो बिचारा? मनात आणलं ना तर सगळं काही होऊ शकतं, पण तो मनातच आणत नाही। प्रत्येक वेळेला तो असंच करतो। अगं वहिनी, पण भाऊजी मुद्दाम कशाला करतील ना असं? ते नाही माहित, मी किती छान तयारी केली होती माहितीये तिकडे जायची। ब्युटी पार्लरची अपॉइंटमेंट पण घेतली होती, ती पण आता वाया जाणार। पुढच्या वेळेला देईल का ती अपॉइंटमेंट मला? ऋता तुला नक्की कुठल्या गोष्टीचं वाईट वाटतंय? म्हणजे तुझी पार्लरची अपॉइंटमेंट बुडणार आहे त्याचं, का प्रांजलच्या माहेरी जाता येणार नाहीये त्याचं? दोन्हीच। शिवाय बघा ना, मी साडी पण ड्राय क्लीन करून आणली होती, आता त्याचं काय करायचं? खूप काही ठरवलं होतं मनाशी, पण या मुकुंदाने ना सगळ्यात चुराडा करून टाकला। वहिनी अगं, पण अशी चिडचिड करून काही साध्य होणार आहे का? मी चिडणार? मला पूर्ण अधिकार आहे चिडायचा। मुकुंदा दुसरं लग्न करतो म्हणला का? मी असं काय केलंय? एकच तर हट्ट आहे माझा, तुझ्या माहेरी यायचा, तर त्याला नाही म्हणतो। आणि मी माझ्या माहेरी जाते म्हणाले तर हसत हसत जा म्हणाला मला। ऋता तुला नक्की काय हवंय? म्हणजे मी मुकुंदाला सांगू का तुला सॉरी म्हणायला, का भाऊजींना सांगू तुला सॉरी म्हणायला? काही नको। मग काय करायचं? काही करू नका, मला तिकडे यायचंय। तू कोणी असं पण म्हणत नाही की तुला यायचंय ना, आता चल। मुकुंद नाही तर नाही, तू चल। पण ते पण नाही ना। ठीक आहे वहिनी, तू आलीस तरी काही हरकत नाहीये। तू ये आमच्या बरोबर मम्माकडे। 3 वाजले ना, मग मी ब्युटी पार्लर मध्ये जाऊन येते। हा, अहो तुम्हाला न विचारता मी एक गोष्ट केली, सांगू? आजपर्यंत मला न विचारता तू बऱ्याच गोष्टी केल्यास, सगळ्या सांगणार आहेस का एवढी एकच सांगणार आहे? अहो आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे, निदान आज तरी टोमणे नका ना मारू। सांगू का नको सांगू? हे बघ, तू जी गोष्ट केलीस ना त्यामुळे जर कोणाचं नुकसान होणार नसेल तर नाही सांगितलीस ना तरी चालेल। आपण नुकसान होणार असेल तर मात्र लगेच सांगा। बाई 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 बाई, अहो मी कशाला कुणाचं नुकसान करू? रायाचा भाऊ आणि त्याची बायको आज आपल्याकडे जेवायला येणार नाहीत हे सांगायचं होतं मला।